नेमकं ह्या बाबाजीचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणणं तरी काय आहे? छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए। खरोखरच जर महाराष्ट्राचा इतिहास माहित नसेल तर महाराष्ट्रातील संत व महामानवांबद्दल जर नाही बोलाल तरच तुमच्यासाठी चांगलं असेल, हे लक्षात ठेवावं। एवढंच नाही तर बाबाजी आणखी काय काय करतात ते बघा। हे महाराष्ट्र अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महामानवांची भूमी आहे। अशा ढोंग्यांना या महाराष्ट्रामध्ये स्थान नाही। एवढंच नव्हे तर याच बाबांनी छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द बोलल्यानंतर महाराष्ट्राची जनता जेव्हा आक्रोशित झाली तेव्हा एक पोस्ट सोडली आणि त्यात ते म्हणाले की सनातन आणि संत विरोधी ना बने। नेमकं यांना म्हणायचं काय आहे की धीरेंद्र शास्त्री म्हणजे संत काय? अंबानीच्या लग्नामध्ये जाऊन कोणी संत होत नाही। स्वतःला संत म्हणणारे संतांच्या पायाची धूळ सुद्धा नसतात। अरे संत तर ते आहेत जे स्वतःला संत म्हणून कधी म्हणवूनच घेतलं नाही। संत तुकोबाराय झाले, संत ज्ञानोबाराय झाले, संत कबीरदास, संत रविदास, संत मीराबाई झाले, असे अनेक आदी असणारे संत झाले। हा व्यक्ती लागतो तरी कुठे? मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करते, जर महाराष्ट्रात राहून अशा ढोंग्यांना जर तुम्ही वंदनीय मानत असाल तर खरोखर आपण शिवरायांचे मावळे आणि तुकोबारायांचे वारकरी म्हणण्याच्या लायकीचे नाही।